नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. खटाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता. खटाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची धार्मिक वातावरणात उत्साहपूर्ण सांगता झाली. तसेच पंढरपूरहून गोकाककडे जाणारा परतीचा दिंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण श्री संतोष भोसले महाराज संतोषवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सोहळा 30 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न झाला. सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, कथा, भजन, हरिनाम, संकीर्तन, कीर्तन, जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व भजनकार यांनी आपल्या वाणीने भाविकांना अध्यात्माचा संदेश दिला. सोमवारी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची विधिवत सांगता करण्यात आली. त्यानंतर दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी वारकरी संप्रदायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. दिंडीनंतर सर्व भाविकांसाठी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात खटावसह परिसरातील तसेच विविध गावातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ, महिला मंडळ, स्वयंसेवक तसेच देणगीदारांनी मोलाचे सहकार्य केले. प्रतिवर्षी पंढरपूरहून गोकाककडे जाणारी दिंडी सोमवारी सायंकाळी गावात स्वागत करण्यात आले आणि मंगळवारी दिंडीची नगरप्रदक्षिणा करून काला कार्यक्रम संपन्न झाला. या दिंडीचे मालक हरिभक्तपरायण श्री शिवरामदादा देसाई गोकाककर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षाप्रमाणे दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. अखंड हरिनाम सप्ताहामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य, आध्यात्मिक संस्कार आणि वारकरी परंपरेचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. हरिनाम सप्ताहाचा लहान मुलांवर चांगला परिणाम होऊन मुले विठ्ठल नामाच्या भक्तीत रंगली. खटावमध्ये अतिशय उत्तम नियोजन, उत्तम महाप्रसाद झाल्याचे मत गावातील ग्रामस्थ, सद्भक्त व वारकरी मंडळी यांनी सांगितले.